नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी घटक 1 भाषा विज्ञान आणि व्याकरण मधील आपण उपघटक बघत आहोत. मराठी व्याकरणामधलं वर्णन, शब्दांच्या जाती आपण बघितलं आणि आता अलंकाराचे प्रकार बघतो आहे. आणि हा लेक्चर 13 आहे. आणि त्यापूर्वी UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठीमध्ये मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स आपल्याला मिळणार, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ, PYQ PDF प्लस पेपर 1. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999, पण त्यामध्ये पेपर 1 चा अभ्यास तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 8179138413 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. आणि नव्याने प्रवेश घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये 10% सूट देण्यात येणार आहे. म्हणून त्वरित या संधीचा फायदा घ्या आणि ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला हा अभ्यासक्रम खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या. चला आपण अलंकार बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण अलंकार घेतले होते, पण बिलकुल आता सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात या पूर्ण अलंकारांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे. अलंकार म्हणजे दागिना. भाषेचे अलंकार भाषा सुंदर करण्याचा, तिला डौलदार सोष्ट आणण्याचा धर्म बाळगतात. शब्दातील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषा डौलदार होते, तर केव्हा योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य फुलून येते. त्यामुळे भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार मानले गेलेले आहेत. आपण बघितलं होतं की अलंकार म्हणजे काय होतं, दागिने. जसं व्यक्तीला नटवायचं असेल किंवा स्त्रीला नटवायचं असेल तर दागिन्यांनी आपण सुशोभित करतो. तसंच भाषेला नटवायचं असेल, डौलदार करायचं असेल तर आपण अलंकारांचा वापर करत असतो. अलंकारांचे 2 प्रकार पडतात, एक शब्दालंकार आणि एक अर्थालंकार. शब्दालंकार आणि अर्थालंकार अशा अलंकारांचे 2 प्रकार पडतात. शब्दालंकार म्हणजे शब्दांच्या अक्षररचनेमुळे भाषेला शोभा येते. आता आपण शब्दालंकाराचे 3 प्रकार बघणार आहोत. मागे बघितलेच होते, पण एकदा आपण सगळ्याची उजळणी घेतो आहे. शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होत असतो. उदाहरण दिलेलं सोपं हे उदाहरण लक्षात ठेवलं की लगेचच तुम्हाला अनुप्रास अलंकार आहे हे कळेल. की काकूने काकाचे कागद कैचीने करा करा कापले. याच्यात क क क क हा शब्द, हा अक्षर सारखा आलेला आहे, म्हणजे पुनरावृत्ती झालेली या क अक्षराची. म्हणजे ज्या अक्षरांची पुनरावृत्ती होते त्याला अनुप्रास अलंकार म्हटल्या जातो. आता दुसरा अलंकार आहे शब्दालंकाराचा यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होत असतो. जसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. बघा, जावे, स्वभावे, एकाखाली आपण चरणाच्या शेवटी जे अक्षर आलेले आहे ते कसे सारखे आहे, जावे, भावे, है ना, वेवे हा सारखा शब्द आलेला आहे, म्हणजेच हा काय होतो, यमक साधला जातो, म्हणजे यमक अलंकार असं म्हटलं जातं. आता तिसरा अलंकार म्हणजे श्लेष अलंकार. या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरल्या जातो. एक उदाहरण आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी,
शिशुपाल नवरा मी नवरी. आता नवरी आणि नवरी हे दोन्हीकडे दिलेले आहे, पण एका शब्दाचे दोन अर्थ जिथे केल्या जातं तिथे श्लेष अलंकार होत असतो. बघा, पहिल्या याच्यात नवरी म्हणजे वधू म्हणून की श्रीकृष्णाला मी नवरा करणार आहे, म्हणजे नवरी मी श्रीकृष्णाची नवरी होईल. आणि शिशुपाल नवरा मी न वरी, कारण की शिशुपालला मला नवरा म्हणून करायचं नाही, मला त्याला वरणार नाहीये मी त्याला. म्हणजे नवरी हा शब्द जेव्हा आपल्याला सारखा दिसला असला तरी त्या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला इथे दिसत आहे, म्हणजेच श्लेष अलंकार होत असतो. आता अर्थालंकार. अर्थालंकार म्हणजे काय, तर अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते अशा अलंकारास अर्थालंकार म्हणतात. अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते अशा अलंकारास अर्थालंकार असं म्हणतात. अर्थालंकारातील संकल्पना काय आहे, कारण की जेव्हा आता अर्थालंकार जेव्हा आपल्याला आहे त्याच्यात 20 अलंकार आहेत अर्थालंकाराचे प्रकार, पण याच्यामध्ये संकल्पना म्हणजे काय महत्वाची आहे, यात उपमेय, उपमान, साम्यवाचक हे शब्द जर तुम्हाला ओळखता आले तर पुढील अलंकार तुम्हाला ओळखता येणार आहे. जसं उपमेय आधी शिकवल्याप्रमाणे की उपमेय काय, की ज्याची तुलना करायची आहे ते, म्हणजे तुलना कोणाशी करायची आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते, म्हणजे कोणाशी तुलना. आणि साम्यवाचक म्हणजे सारखेपणा दाखवणारे शब्द, परी, सारखा, परी, सारखी याप्रमाणे शब्द येतात. जसं उदाहरण दिलेलं आहे, मुंबईची घरे कबुतराच्या खुराड्या सारखी. आता कुणाची घरे कुणाची खुराड्यासारखी आहेत घरे, मुंबईची है ना, मुंबईची घरे खुराड्यासारखी आहे. कुणाच्या, कबुतराच्या, म्हणजे कोणाची तुलना केलेली आहे, मुंबईच्या घरांची, आणि कोणाशी केलेली आहे, कबुतराच्या खुराड्याची है ना. आणि आता सारखी, मुंबईची घरे आणि कबुतराच्या खुराड्या सारखी, तर सारखी म्हणजे दोघातलं साम्य दाखवलेलं आहे, सारखेपणा, म्हणून हा काय झालेला आहे, साम्यवाचक शब्द. म्हणजे कोणाची तुलना करायची असेल त्याला उपमेय म्हटलं जातं, कोणाशी करायचं म्हटलं तर त्याला उपमान म्हटलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला उपमेय, उपमान, साम्यवाचक ओळखायचं आहे. सारखा, परीस, प्रमाणे, सारखे वगैरे असे शब्द आले तर त्याला साम्यवाचक शब्द असं म्हटलं जातं. आता हे सगळे अर्थालंकाराचे थोडक्यात आपल्याला 20 प्रकार बघायचे आहे. उपमा. अर्थालंकाराचा पहिला प्रकार आहे उपमा. दोन वस्तूंमध्ये साम्य दर्शविलेले असते, जसं सम, समान, सारखे, सारखी, परी. हे लक्षात ठेवायचं. सगळं मी या 20 अलंकारामध्ये शॉर्टकट मध्ये कसं ओळखायचं ते सांगितलेलं आहे. दोन वस्तूंमध्ये साम्य दर्शविलेले असते, म्हणजे जसे जिथे सम, समान, सारखे, सारखी, परी असे जेव्हा शब्द येतात तेव्हा उपमा अलंकार होत असतो. उदाहरणार्थ, सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी. परी आलेला आहे, जिथे परी, समान, सारखे असे शब्द येतात तो उपमा अलंकार. म्हणजे जास्त याच्यात उपमेय आणि उपमान असं शोधत न बसता ह्या शब्दांकडे फोकस केला की आपल्याला उपमा अलंकार लगेच ओळखता येतो. दुसरं आहे अनन्वय. अनन्वय म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली असते, त्यात अनन्वय अलंकार म्हटल्या जातं. म्हणजे आई सारखीच आई, कोहिनूर सारखा हिरा कोहिनूरच है ना. म्हणजे उपमेय जो आहे त्याचीच उपमेयाचीच तुलना उपमेयाशीच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. आता बघा, अनन्वय मध्ये पण आपण सारखी वगैरे अशातले थोडेफार शब्द येतात, पण उपमेय ओळखायचा आणि त्याचीच तुलना त्याच्याशीच केलेली असते, तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. आता तिसरा आहे उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविलेले असते, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. आता उत्प्रेक्षा अलंकारामध्ये कोणते शब्द सहसा जास्त असतात, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे अशातले शब्द येतातच उत्प्रेक्षामध्ये. तेव्हा अशातले जेव्हा शब्द दिसतात
तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, है ना, इथे जणू आलेले आहे म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. त्याच्या व्याख्येमध्येच जणू हा शब्द आलेला आहे बघा. उपमेय हे जणू उपमा, उपमानच आहे. म्हणजे आपण पहिले उपमा देतो आणि त्या उपमालाच आपण उपमानच आहे असे जेव्हा आपण समजतो तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. आता चौथा आहे रूपक. उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता दर्शविलेली असते. बघा, उपमेय आणि उपमान, आपण उपमेय आणि उपमान वेगवेगळं दाखवतो. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रूपक मध्ये उपमेय आणि उपमान एकच रूपता दाखवलेली आहे, तेव्हा रूपक अलंकार होत असतो. हे मोह मदिरा भ्रमले विषय विश्वे धारिले, अज्ञान पंक्ती बुडाले निभ्रात जाणे. आता मोह मदिरा है ना, चंद्रमुख सारखे शब्द आपण बघितले, किंवा मुख चंद्र असं, विषय विश्वे म्हणजे याच्यात उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता दाखवली आहे. म्हणजे ते शब्द एकच असल्याचा जेव्हा आपल्याला दर्शविलेलं असतं तेव्हा रूपक अलंकार होत असतो. आता पाचवा प्रकार आहे आपणहूती. आपणहूती म्हणजे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे दर्शविलेले असते, तेव्हा आपणहूती अलंकार होत असतो. जसा उदाहरण दिलेलं आहे, न हे नयन पाकळ्या उमलत्या सरोजाती. म्हणजे न हे नयन, हे नयन नाही आहे तर काय आहे, पाकळ्या उमलत्या सरोजाती. म्हणजे उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमान पाकळ्या उमलत्या सरोजाती जे उपमान आहे त्यालाच समोर केलेलं आहे ना, त्याला श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे, त्याला आपणहूती अलंकार म्हणतात. आणि आपणहूती अलंकारामध्ये सहसा कसले, नाहीत, न, कसला असे शब्द येतात. या शब्दावरून सहसा ओळखायचं की हा आपणहूती अलंकार आहे. ठीक आहे. आता समोर पण आहे अव्यतिरेक अलंकार. सहावा प्रकार, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दर्शविलेले असते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होत असतो. आता आपणहूतीमध्ये काय केलेले, आपण उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमान आहे असे दर्शविलेले, आणि व्यतिरेक मध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दर्शविलेले असते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. अमृताहुनी गोड नाम, गोड तुझे नाम देवा. म्हणजे देवाचं नाव अमृताहुनी गोड आहे, म्हणजे जे देवा उपमेय आहे ना, आणि अमृताहुनी आपण त्याला उपमा लावलेली आहे, पण त्यापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आपण दाखवलेलं आहे, तेव्हा उपमा अलंकार व्यतिरेक अलंकार होत असतो. पण आता याच्यामध्ये ओळखायच्या वेळेस हून, पेक्षा अशातले शब्द येतात, अमृताहुनी वगैरे, पेक्षा अशातले जेव्हा शब्द येतात तेव्हा व्यतिरेक अलंकार होत असतो. आता समोरचं आहे भ्रांतिमान. भ्रांतिमान म्हणजे काय, भ्रम किंवा भास झाल्याचे जेव्हा दर्शविलेले असते तेव्हा भ्रांतिमान अलंकार होत असते. भ्रांतिमान या शब्दातच दिलेलं आहे, भ्रम किंवा भास जेव्हा होतो तेव्हा भ्रांतिमान अलंकार होतो. उदाहरणार्थ, शुभ्र चांदणे शुभ्र पडते, दूध समजूनी मनी साठते. आता शुभ्र चांदणे कसे पडत आहे, शुभ्र पडत आहे, आणि दूध समजूनी मनी चाटते म्हणजे ते शुभ्र चांदणे बघून जी मांजर आहे ती दूध समजून त्याला चाटून घेते, म्हणजे ती पिऊन घेते. म्हणजे असातला जेव्हा भास होतो तेव्हा भ्रांतिमान अलंकार समजलाय. म्हणजे शुभ्र चांदण्याला दूध समजून ती मांजर त्याला पिऊन घेते है ना, असा जो भास होत आहे की ते दूध, ते शुभ्र चांदण नाही, ते दूधच आहे, तर तेव्हा शुभ्र अलंकार भ्रांतिमान अलंकार होत असतो. आता समोरचा आहे ससंदेह अलंकार. संदेह म्हणजे शंका है ना, मनात शंका किंवा संदेह निर्माण होणे. जसं उदाहरण आहे, हा आंबा आहे की साखर. म्हणजे आपल्या मनात शंका निर्माण झालेली आहे, हा आंबा आहे की साखर. काळोखातच पाय पडे, दोरखंड की सर्प पुढे. म्हणजे हा दोरखंड आहे की सर्प आहे. अशातल्या मनात जेव्हा शंका निर्माण होतात तेव्हा त्याला ससंदेह अलंकार म्हटल्या जातो.
समोरचा अलंकार बघूया. दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण दाखला दिलेले असतो ना. एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर आपण इकडले तिकडले एखादं उदाहरण देऊन ते पटवून सांगत असतो, तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारो. म्हणजे मला लहानपण देवा मला लहानपण दे, आणि कशासारखं दिलेलं आहे, उदाहरण कोणतं दिलेलं आहे, मुंगी सारखं, साखरेचा रवा, साखर आणि रवा याची उदाहरण दिलेली आहे. आणि इंद्राचा म्हणजे ऐरावत, इंद्राचा हत्ती थोर असला तरी पण त्याला कशाचा मार खावा लागतो, अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजे आपण त्याला थोरपणा असला तरी पण कुठेतरी त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. आपण उदाहरणादाखल सांगत असतो तेव्हा दृष्टांत अलंकार होत असतो. समोरचा आहे 10वा अलंकार, असंगती. असंगती म्हणजे कृती किंवा क्रिया एका ठिकाणी परिणाम किंवा दुसऱ्या ठिकाणी दर्शविलेला असतो है ना. म्हणजे क्रिया एका ठिकाणी आणि कार्य एका ठिकाणी जेव्हा घडत असतं तेव्हा असंगती अलंकार म्हटला जातो. जसं गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर फुलला. म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीतला हा संवाद चालू आहे. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी प्रियकर प्रेयसीचं की गुलाब माझ्या हृदयी फुलला. इकडे प्रियकराच्या हृदयामध्ये गुलाब फुलला आहे आणि प्रेयसीच्या गालावर रंग खुललेला आहे है ना. तर असं कार्य कृती कुठे घडत आहे, क्रिया कुठे घडत आहे, अशा वेळेस जो परिणाम दाखवलेला आहे तेव्हा असंगती अलंकार म्हटल्या जातो. 11वा आहे विरोधाभास. दोन विरुद्ध गोष्टी एकत्र दाखवलेले असतात तेव्हा विरोधाभास अलंकार होत असतो. मी तुम्हाला सांगितलं की विरोधाभास मध्ये काय करायचं, काय लक्षात ठेवायचं, अपोजिट वर्ड्स. सरळ विरोधाभास म्हटलं की अपोजिट वर्ड्स, विरुद्ध गोष्टी एकत्र दाखवलेल्या असतात. कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी. आता कठोरला अपोजिट वर्ड्स काय दिलेले आहे, म्हणजे विरुद्ध शब्द कोणता दिलेला आहे, मृदू है ना. जिथे असे शब्द येतात तेव्हा विरोधाभास हा अलंकार होत असतो. म्हणजे अशातले जेव्हा शब्द आहे तेव्हा विरोधाभास अलंकार आहे असं पटकन लक्षात घ्यायचं आहे. आता समोरचा आहे अन्योक्ती अलंकार. ज्याला बोलायचे आहे त्याला न बोलता दुसऱ्यालाच बोलणे, म्हणजे आपण टोमणे मारून टॉन्ट मारून जो बोलतो त्याला अन्योक्ती अलंकार असं म्हणतात. अन्योक्ती अलंकाराला अप्रस्तुत अलंकार सुद्धा म्हटल्या जातं. म्हणजे ज्याला बोलायचं त्याला न बोलता दुसऱ्याद्वारे त्याला टोमणं मारायचं त्याला अन्योक्ती अलंकार असं म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे, येथे समस्त बहिरे बसतात अनेक, का भाषणे तू करीसी अनेक. म्हणजे इथे सगळे बहिरे लोक बसलेले आहेत आणि तू त्यांच्या समोर आपले भाषण का करतोय, म्हणजे अज्ञानी लोकांसमोर तू आपले ज्ञान का पाझरत आहे. अशा प्रकारचं हे उदाहरण जेव्हा आपल्याला सांगायचं आहे तेव्हा हे दुसऱ्याला एखादं टॉन्ट मारून आपण इथे बोलतो आहे. म्हणजे येथे समस्त बहिरे बसतात अनेक, का भाषणे तू करीसी अनेक. म्हणजे लोकांसमोर कितीही आपण ज्ञान पाजळलं तरी पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याकरता असं दुसऱ्याद्वारे उदाहरण देऊन ते सांगितलं जातं, त्याला अन्योक्ती अलंकार किंवा अप्रस्तुत अलंकार असं म्हटलं जातं. आता 13वा आहे पर्यायोक्त अलंकार. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता आडवळणाने सांगितलेली असते ना. एखादी गोष्ट कधी कधी असतं आपण सरळ शब्दात न सांगता कुठल्या तरी आडवळणाने सांगतो तेव्हा त्याला पर्यायोक्त अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहे. आता सरकारचा पाहुणचार म्हणजे काय होते, तुरुंगवास. म्हणजे त्याचे वडील कुणाचे, म्हणजे मित्राचे वडील सरकारचे पाहुणचार घेत आहे म्हणजे त्याचे वडील तुरुंगात आहे असा याचा अर्थ होत आहे. म्हणजे एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता त्याला आडवळणाने जेव्हा सांगतो तेव्हा पर्यायुक्त अलंकार होत असतो. आता व्याजस्तुती. आता तुम्हाला सांगितलं की व्याजस्तुती, स्तुतीमध्ये स्तुती, निंदा अशातले शब्द लक्षात घेऊन घ्यायचे. या शब्दातच अर्थ दडलेला आहे. म्हणजे आतून निंदा व वरवर स्तुती, किंवा
आतून स्तुती व वरवर निंदा असे दर्शविलेले असते तेव्हा व्याजस्तुती अलंकार होत असतो. तसंच उदाहरण दिलेलं आहे, होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तुवा द्यावा कृपा त्याहून कोणती. म्हणजे मला तुझ्या पूर्ण चंद्राच्या दर्शनाची आस होती, पण तुझा हा अर्धचंद्र पाहून अर्धचंद्र बघितल्यावर ही कृपा तरी कोणती होणार आहे माझ्यावर. असं स्तुती सुद्धा केलेली आहे वदनचंद्र म्हणून, आणि इकडे अर्धचंद्र म्हणून त्याची निंदा सुद्धा केलेली आहे. म्हणजे जिथे निंदा आणि स्तुती दोन्ही केल्या जातं तेव्हा तो व्याज स्तुती अलंकार होत असतो. पुढचा अलंकार बघूया आपण, व्याजोक्ती. आता व्याज अधिक उक्ती है ना, म्हणजे उक्तीने ते जे आपलं खोटं आहे ते एका उक्तीने सांगणं, म्हणजे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देणे त्याला व्याजोक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे व्याज अधिक उक्ती म्हणजे उक्तीने त्याचं कारण देणं, तेव्हा त्याला व्याजोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेलेही म्हणून नयना पुसे. म्हणजे कुठेतरी कोणाला तरी सोडून जायचं आहे आपल्याला म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण कोणी विचारते आपल्याला की डोळ्यात पाणी काय गेलेलं आहे, तर आपण काय सांगतो की डोळ्यात काहीतरी कचरा गेलेला आहे आपल्याला म्हणून आपल्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. म्हणजे आपण खरं कारण लपवून दुसरं कारण सांगत असतो. खरं कारण तर आहे की कुणाच्या तरी दूर आपण चाललेलो आहे, कोणाच्या तरी आपण खूप दूर चाललेलो आहे त्याच्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी आलंय, पण आपण हे खरं कुणाला सांगू शकत नाही, तेव्हा कुठलं तरी कारण सांगतोय आपण, तेव्हा व्याजोक्ती अलंकार होत असतो. 16वा आहे अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट किंवा कल्पना अधिक फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होत असतो. उदाहरणार्थ, पीक शेतात मावेना, म्हणजे आपण फुगवून सांगितले की हे पीक आहे ते शेतातच मावत नाही, म्हणजे भरपूर पीक झालेलं आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा पीक शेतात मावेना असं अधिक ती व्याख्या आपण फुगवून सांगितलेली आहे, कल्पना फुगवून सांगितलेली आहे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलेलं आहे. दमडीचं तेल नालं, आपण मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं होतं, ते अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. तर समोरचं आहे स्वभावोक्ती अलंकार. स्वभावोक्ती अलंकार मध्ये जसेच्या तसे हुबेहूब वर्णन केलेले असते, म्हणजे व्यक्तींचे पक्ष्यांचे कुठलेही वर्णन ते हुबेहूब केलेले असतं तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होत असतो. इथे उदाहरण आपल्याला गणपत वाण्याचं दिलेलं आहे. गणपत वाणी बिडी पिताना चावायची नुसतीच काडी, म्हणावयाचा अनमनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडविन डावी भिवई, बिरकावणी ती तशीच द्यायचा लकेर बेचा व जैचा गवई. की एका गणपत वाण्याचं चित्र रेखाटलेलं आहे हुबेहूब, की हा गणपत वाणी खूपच कंजूस असतो, खूपच चिकट असतो, आणि तो बिडी पिताना बिडी न पिता काय करतो, नुसतीच काडी चावतो आणि मनाशीच म्हणतो की या जागेवर मी मोठी माडी बांधेल, आणि थोडासा डोळा मिचकावतो आणि डावी भिवई थोडीशी उडवून म्हणतो, उडवून जी एक आपल्या बेचव याच्यामध्ये बेचव सुरामध्ये तो गाणं म्हणत असतो आणि मोठे मोठे स्वप्न बघत असतो, असं गणपत वाण्याचं चित्र रेखाटलेलं आहे. म्हणजे जसेच्या तसे हुबेहूब वर्णन केलेले असते त्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आता समोरचा अलंकार आहे सार. सार म्हणजे एक सारांश किंवा निष्कर्ष प्रति आपण जेव्हा पोहोचतो, कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होत असतो. जसं विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने झाले. म्हणजे विद्या नसेल तर बुद्धी गेली, बुद्धी नसेल तर नीती गेली, म्हणजे चांगला विचार करण्याची विवेक शक्ती गेलेली आहे. मग विवेक शक्तीच गेली तर मग आपल्याला गती कशी मिळणार आहे, म्हणजे प्रगती कशी होईल आपली, आणि प्रगतीच होणार नाही तर तुम्ही धन कसं कमवणार ना, म्हणजे समोर कसं जाणार. आणि मग वित्ता विना काय होते, शूद्र कसले, म्हणजे जर जेव्हा तुमच्या जवळ धनच राहणार नाही तर सर्वसामान्य व्यक्ती काय करणार आहे ना. आणि मग इतके अनर्थ, मग आपण काय करतोय,
हे सगळं कोणत्या निष्कर्षाप्रती पोहोचत आहे आपण? कुठला सार काढलेला आहे आपण? इतके अनर्थ एका अविद्येने केले, म्हणजे अशिक्षित असल्यामुळे, अज्ञानी असल्यामुळे या सर्व गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे हे पटवून इथे सांगितलेलं आहे. तेव्हा सार अलंकार होत असतो. म्हणजे कुठल्या तरी निष्कर्षाप्रती जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा त्याला सार अलंकार असं म्हटलं जातं. समोरचा 19वा अलंकार म्हणजे चेतना गुणोक्ती. चेतना म्हणजे सजीव, सजीवता, म्हणजे निर्जीव वस्तू सजीव असून माणसाप्रमाणे कृती करतात असे दर्शविलेले असतात, तेव्हा त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरण दिलेले आहे. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. म्हणजे एका चाफ्याचं उदाहरण दिलेलं आहे की चाफा बोलत नाही आणि चालत नाही आणि चाफा खंत करत आहे आणि हा काही फुलत नाहीये. म्हणजे एका जसं नाही का एखादी व्यक्ती फुगलेली आहे, रुसलेली आहे आणि तेव्हा त्याचं वर्णन करतोय, तसंच इथे सजीवता, त्या चाफ्यामध्ये सजीवता निर्माण केलेली आहे. म्हणजे माणसाप्रमाणे एक चाफा कृती करत आहे असं आपल्याला दिसून येत आहे. तर तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होत आहे. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीवता निर्माण करणं त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हटलंय. बालकवींच्या फुलराणी कविता, फुलराणी म्हणा किंवा भरपूर निसर्ग कविता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चेतना गुणोक्ती अलंकार दिसून येईल. कारण की बालकवीच्या बऱ्याच निसर्ग कवितांमध्ये एक माणसाप्रमाणे कृती करताना ते निसर्ग दिसत आहे आपल्याला. खूप छान कविता आहे. त्यातले जरी तुम्ही कविता वाचल्या तरी तुम्हाला चेतन गुणोक्तीचे अलंकार मिळेल, उदाहरण मिळेल. आता 20वा अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार. एखाद्या विशिष्ट विधानाच्या समर्थनार्थ विशिष्ट उदाहरण दिले जाते किंवा विशिष्ट सिद्धांत मांडला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. म्हणजे कठीण समय येता कोण कामास येतो है ना, असे सगळे लोक येतील, पण जेव्हा कठीण वेळ येतं तेव्हा कोणीही कामात येत नाही. दुसरं आहे श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. आपण म्हणतो ना की अज्ञानासमोर कितीही ज्ञान पाजळले तरी पण काहीच फरक पडत नाही. त्यासमोर कोणता सिद्धांत आपण काढतो की श्वान पुष्प नलिकेत घातले होईना सरळ. कुत्र्याच्या शेपटाला आपण कितीही नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार. अशा प्रकारे विशिष्ट सिद्धांत काढला जातो कोणत्या उदाहरणाप्रत, तेव्हा त्याला अर्थांतरण्यास अलंकार असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण शब्दालंकार आणि अर्थालंकार याचे सर्व प्रकार आपण आज थोडक्यात बघितले आहे आणि ते आपण कसं सोप्या पद्धतीने ओळखता येईल हे सुद्धा आज मी या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं आहे. हे सर्व कळलेलं आहे तुम्हाला? माझा आवाज येतोय तुम्हाला? हो मॅडम. आपले आतापर्यंत सगळे अलंकार झाले आणि बिलकुल आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि छोट्याशा शॉर्ट मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे मी आणि आज समजून पण सांगितलेलं आहे. सगळं समजलेलं आहे ना तुम्हाला? सोप्या पद्धतीने काढून दिलेले आहे अलंकार कसं ओळखायचं. आता आपण बोलूया. काय काही विचारायचं आहे? समजले मॅडम. समजले ना? कारण की हे सगळे झालेले होते पण सगळ्यांना एखादं थोडंसं थोडक्यात पाहिजे होतं म्हणून मी आज ते पूर्ण सगळे शब्दालंकार आणि अर्थालंकार बिलकुल थोडक्यात दिलेले आहे तुम्हाला. आणि जास्त डीप मध्ये आधी मी तुम्हाला PDF पाठवलेले आहे, म्हणजे एक प्रत्येक वेळेला 4-4 अलंकार शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडेसे जास्त उदाहरण दिलेले आहे आणि आजच्या याच्यामध्ये आपण शब्दालंकार आणि अर्थालंकाराचे इतके प्रकार बघायचे होते तर मी ते सगळे तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलेले आहेत. ठीक आहे, आज एकदा थोडासा सराव बघून घेऊ. जास्त प्रश्न नाहीच आहे, थोडेसे प्रश्न आहे ते तुम्हाला ओळखायचे. तिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार होती. कुठला अलंकार आहे हा? तिची चाल उपमा है ना, प्रमाणे सारखे असे जेव्हा शब्द येतात तेव्हा उपमा अलंकार होत असतो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक करून सांगितलेली असते तेव्हा कोणता अलंकार होतो? अतिशयोक्ती. अतिशयोक्ती. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना. या रूपक अलंकार. रूपक अलंकार. रूपक.
कारण की उपमा आणि उपमेयाचे एक रूप दाखवलेली आहे. गायी भरून गायीचे डोळे जसे लोणियाचे गोळे. त्यातलं सॉरी तुम्हाला उपमेय ओळखायचं. उपमेय काय आहे? गाई गाई गाई. कारण की गायीचे डोळे, गायीच्या डोळ्याला आपण कशाची उपमा? लोणियाचे गोळे. म्हणजे गायीचे डोळे येणार आहे उपमेय. गायीच्या डोळ्याला आपण लोणियाचे गोळे म्हटलं. म्हणजे उपमेय काय येईल? गायीचे डोळे. पुढचं आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावीचे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भाग करावे. या पद्यपंक्तीतील अलंकार यमक. यमक. यमक जावे, अलंकार. स्वभावे, है ना, चरणाच्या शेवटी आलेले आहेत ना, जावे, स्वभावे, द्यावे, करावे. ठीक आहे, याला यमक अलंकार असं म्हटलं जातं. 6वं आहे वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे. या काव्य पंक्तीतील उपमान कोणते? कुठलं उपमान आहे? यातलं उपमेय आणि उपमान ओळखा, दोघे ओळखा, म्हणजे त्याचं तुम्हाला उपमान ओळखता येईल. काय? आणि उपमानामध्येच कन्फ्युजन आहे. कोणाला व्हावंसं वाटत आहे? झुळूक कोणाला व्हावंसं वाटत आहे? सानुली. सानुलीला. ठीक आहे, म्हणजे सानुली काय झालेलं आहे? उपमेय. झुळूक उपमेय. कुणाशी झुळूक हे केलेलं उपमान. आहे? झुळूक म्हणजे उपमा. आणि हे लक्षात झुळूक. ठेवायचं, आपल्या जवळ ज्या वस्तू आहेत ती उपमेय. आपल्या जवळ जी वस्तू आहे ती उपमेय. आता सानुली म्हणजे काय झाली? व्यक्ती झाली, म्हणजे आपल्या आजूबाजूला भोवतालची झाली. ठीक आहे. झुळूक म्हणजे ती काय झाली? एक निसर्गाचं. एखादा प्राणी म्हटला ते आपल्या दूर आहे ना, एकदम म्हटलं की आपल्या घरचीच एखादी मुलगी झाली. ठीक आहे नाही, तर जी जवळची वाटते ती उपमेय. आणि जे दूर आहे एखादा आपल्या एकदम खूप त्यांच्या जवळ आपण जाऊ शकत, एखादी कल्पना आपण करतो त्याला उपमेय असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे झुळूक आपण कल्पनेप्रमाणेच करतोय की नाही. आता समोरचं परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. एका शब्दावरूनच ओळखायचं आपल्याला. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षामध्ये जणू हे शब्द येतात है ना. वाक्यात एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा या पुनरावृत्तीतील नाद माधुर्य निर्माण झाल्यास कोणता अलंकार होतो? अनुप्रास. अनुप्रास ना, पुनरावृत्ती होते. आपण उदाहरण घेतलेलं अनुप्रास होतं अलंकार. है की नाही. अक्षरांची पुनरावृत्ती शब्दांची. काकूने काकांचे काकांचे कागद कैचने कराकर कापले. क क क होता उच्चार पुनरावृत्ती झालेली आहे. 9 आहे आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. या काव्यातील अलंकार ओळखा. यमक. अनुप्रास इथे ना दोन मॅडम. दिलेले नाहीये. अनुप्रास होईल. अनुप्रास. अ शब्द आलेले आहे, ड ड शब्द आलेले आहे, ड ड ड डे डे डे. पा इकडे तिकडे चोहीकडे कडे कडे आलेले आहे, म्हणजे हा कोणता होणार आहे? अनुप्रास अलंकार. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यातील उपमान ओळखा. उपमान. साखर. हा कुणासारखा आहे? साखरेसारखा. साखर. मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमेय ओळखा. मुख. मुख. कमला. मुख. मुख.
कुणासारखं आहे? कमलासारखं. कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणजे मुख केलेलं आहे उपमेय. हम्म. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, या काव्या पंक्तीतील उपमान कोणते? नभापरी. नभापरी है ना. सावळ्याला कोणता दिलेला आहे? नभापरी. नभापरी उपमान झालेला आहे. महाराष्ट्राचा मर्दानी मावळा रणांगणाच्या मैदानावर वरून माघार घेणार नाही, या वाक्यातील अलंकार कोणता? अनुप्रास. अनुप्रास. का बरं? कारण की म अपन्नती. म आलेलं आहे म्हणून. आहे ना, पुनरावृत्ती झालेली आहे तिथे. हा ओके ठीक बरोबर. आहे. अनुप्रास. 14व, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. सॉरी, यातलं तुम्हाला अलंकार आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच, यातलं तुम्हाला हे ओळखायचं आहे, उपमा उपमेय. उपमेय ओळखायचं. आईचे प्रेम. आईचे प्रेम कोणासारखे आहे? प्रेम. सागरासारखे है ना. सा- 15व, एक काय उत्तर मग मॅम? आईचे प्रेम का? काय? बरोबर आहे आईचे ना? प्रेम. हो हो, हा हा. हो. आईचे प्रेम. कारण की ते कोणासारखं आहे? सागरासारखं. सागरच. 15व दिलेलं आहे, एकदा एका हत्तीने सुईच्या नेड्यातून म्हणजे सुईतून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून गेला. अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती है ना, जास्त फुगवून सांगितलेली गोष्ट आहे, असंभाव्य गोष्ट आहे, त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. सुशीला गोगलगाय सारखी हळूहळू चालत होती. उपमान ओळखा. गोगलगाय. गोगलगाय. कारण की सुशीला उपमेय आणि ती कोणासारखी चालत होती? गोगलगाय सारखी. गोगल. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, या पंक्तीतील अलंकार? रूपक. रूपक. रूपक नाही. हो सॉरी, नाही. उपमा आणि उपमेय एकत्र आलेला आहे, रूपक अलंकार. हो. हा, रूपक. 18, कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला, या काव्य पंक्तीतील अलंकार कोणता आहे? दृष्टांत अलंकार. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, दृष्टांत ना. जवळून वार केला ना. आपण एका उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे, कारण की उपमा पण होत नाहीये, यमक पण होत नाहीये आणि दृष्टांत अलंकार. नाहीये. म्हणजे कोणता अलंकार आहे हा? दृष्टांत अलंकार. शब्दातील अक्षरांच्या चमत्कृतीमुळे डॅश हा अलंकार प्रकार तयार होतो. शब्द अलंकार. शब्द अलंकार. तो वाघासारखा शूर आहे, या वाक्यातील उपमान काय आहे? शूर. शूर. उपमान सारखा. सारखा. वाघ, त्याला वाघाची उपमा दिली आहे ना आपण, है की नाही? वाघ. हा. आणि शूर काय झालं? साधर्म्यवाचक शब्द झाला. तो आणि वाघ याच्यामध्ये साधर्म्य काय? कोणता गुण सारखा आलेला आहे? शूर. म्हणजे तो पण शूर आहे, वाघ पण शूर आहे, है की नाही? म्हणून आपण म्हटलं की तो वाघासारखा शूर आहे, म्हणजे शूर हा साधर्म्य झालेला आहे, तो उपमेय, आणि वाघ काय झाला? उपमान. कवितेच्या चरणाच्या किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास डॅश अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? यमक अलंकार. यमक अलंकार. पुनरावृत्ती म्हटलं अनुप्रास, ठीक आहे. श्लेष म्हटलं एका शब्दाचे 2 अर्थ निघतात आणि उत्प्रेक्षित वगैरे शब्द येतात, है ना. म्हणजे कोणता अलंकार आहे हा? यमक अलंकार. यमक आहे. उपमेय जेव्हा उपमानच असते तेव्हा कोणता अलंकार होतो?
अनन्वय अलंकार. उपमेय जेव्हा उपमानच असतो तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. शिवप्रभू म्हणजे साक्षात तळपती तलवार होय. या वाक्यातील उपमेय ओळखा. बापरे. शिवप्रभू. शिवप्रभू. म्हणजे शिवप्रभू काय झालेलं आहे, उपमेय है ना. आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे, तळपती तलवार त्याची. तलवाराची. ठीक आहे, कळलंय हे सगळं तुम्हाला? हो मॅडम. है ना? आज पूर्ण प्रकार घेतलेत मी, 20 प्रकार घेतले. थोडस सोप्या पद्धतीने शॉर्टकट मध्ये सांगितलंय आणि आपण काही प्रश्न सुद्धा बघितले. हो. आता हा अलंकार आज आपल्याला इथे संपलेला आहे. आपल्याला आता उद्या समास बघायचंय. ठीक आहे मॅडम, लिंक पाठवसाल मॅडम याची आज, हो पाठवते मी, लिंक पाठवणारच. आणि PDF. सगळे प्रकार घेतलेत मी आज. शब्दालंकार, अर्थालंकार, वेळ चाललाय एकदम शॉर्टकट मध्ये सगळं. आणि सगळं शॉर्टकट मध्ये घेतलेलं आहे. आणि यातले काही काही जे शब्द मी अंडरलाईन करून दिले ते लक्षात ठेवायचे. जणू कशाला जणू वगैरे असेल तर कोणता अलंकार होतो, सारखे असेल तर सारखेपणा वगैरे ना, प्रत्येक याला दिलेलं आहे मी. अनुप्रास, यमक, कोणते शब्द आले तर ना, प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन पण करून दिलेलं आहे, त्याचा अर्थ सुद्धा काढून दिलेला आहे. ठीक आहे. अर्थालंकारसाठी महत्वाचं काय, उपमेय, उपमान, साम्यवाचक, सगळं थोडक्यात मी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. उपमा ओळखायचं असेल तर कोणते शब्द लक्षात ठेवले पाहिजे, अनन्वय असेल तर काय लक्षात ठेवलं पाहिजे, उत्प्रेक्षा असेल तर काय लक्षात ठेवलं पाहिजे ना, हे सगळं शॉर्टकट मध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता अलंकार झालेला आहे ना तुमचं सगळं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं कळलेलं आहे. हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. मग आता आपण उद्या समास घेऊन घेऊ. समास आणि अजून मला वाटते 2 टॉपिक आहे, या आठवड्यात आपण ते करून घेऊ आणि मग पुन्हा पुढच्या टॉपिकला वळू, कारण की युनिट 1 आपलं अजून संपायचं आहे, भरपूर मोठा युनिट 1. ठीक आहे. आतापर्यंत जितकं सांगितलं व्याकरणाचं कळलंय ना तुम्हाला, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मग आपण दुसऱ्या पद्धतीने पण घेऊ शकतो. ओके मॅडम. पद्धत माझी. आणि हँड रिटन नोट्स